मी या सगळ्या साड्या पाहून ना अशी भावूक होऊन गेलेली आहे. आपण नाही काय त्याच्यासाठी झालो गोडाऊन मध्ये. तुम्हाला घ्यायचं असेल तर मी आत्ता माझी दात पाडते. खावसा खाओ. कसं आहे हा खरंच. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर आज आहे आमचा सुरतचा तिसरा दिवस. काल मी काहीच शूट नाही केला, काल मला फक्त शॉपिंग करायची होती. तर आज आहे आमचा तिसरा दिवस. काल आम्ही गेलो होतो, कोणचं मार्केट आहे ते नंतर सांगते मी तुम्हाला. तर त्या मार्केटमध्ये गेलो आम्ही. आम्हाला थोडा वेळ झाला जायसाठी, त्याच्यामुळे मग आम्हाला तेवढं काही असं म्हणजे भेटलेलं नाही आहे. जसं सुरतमध्ये शॉपिंग करायचं म्हटलं तर नाही का, तर तशासारखं अजून काही भेटलेलं नाही आहे. तर म्हणून मग आज पुन्हा आणखी एका मार्केटमध्ये चाललेलो आहोत. ते माहीत नाही मला कोणचं आहे, तर बॉम्बे मार्केट असं काहीतरी आहे. तर तिथे जाणार आहे आज. आणि आता मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे. सकाळचे वाजलेले आहे आता 8:30 आणि मला लवकरात लवकर निघायचं आहे, कारण आज आमच्यापाशी फक्त आजचा दिवस आहे, लास्ट दिवस आहे. उद्या आम्ही निघणार आहे घरी जायसाठी. तर चहा वगैरेचा तर आपला काही प्रश्नच नाही आहे. तर आंघोळ वगैरे केली मस्त आणि तयार झालेली आहे. तर इथे छान अशा बिल्डिंग्स आहे. आणि त्या दिवशी छान असं धुकं होतं, पण मी ते कॅप्चर नाही करू शकली. खूप म्हणजे काहीच दिसत नव्हतं, समोरचं काहीच दिसत नव्हतं, एवढं धुकं होतं आहे. आणि हिचं जे घर आहे ना, हे रॉ हाऊस आहे, तर त्याच्यामुळे सारखे असं गोकुलधाम सोसायटी असते ना, तशा टाईप वाटत आहे. तर छान अशा एरियामध्ये घर आहे हिचं, दक्षूचं. चला मग आता नाश्ता वगैरे येईल थोड्याच वेळात, तर नाश्ता वगैरे करू किंवा मग जेवण करू आणि निघू. नाश्ता करायच्या ऐवजी मला वाटते जेवण केलं ते कामाचं. आणि खरंच सांगते, एवढं आता म्हणजे इकडलं तिकडलं पुन्हा एवढे जण म्हटले की जेवणाला वेळ होऊनच जातो. तर त्यामुळे ना मला इतकी जास्त ॲसिडिटी झालेली आहे, खूप जास्त. तर थोडंसं सकाळी उठल्यापासून असं थोडंसं फ्रेश नाही वाटत आहे, एकदम असं जळजळ करत आहे. पण आज मला थोडं बरं वाटतं आहे. काल मला चक्कर येत होते, अक्षरशः चक्कर येत होते. रात्रभर मी झोपली नाही. कालची हालत डाऊन होती, म्हणून मग मी काल व्लॉग काही केलेला नाही आहे. आणि माहीत आहे का, इथे ना इतके कबूतर आहे. सकाळी उठून कबुतरांचा थवाच दिसतो आपल्या इथे माडीवर वगैरे. भरपूर कबूतर आहे. तर असं आहे सुरत. तरी मी तेवढं काही एक्सप्लोअर केलेलं नाही आहे सुरत. कसं आता सगळेजण वगैरे असतात, त्याच्यामुळे मग त्यांच्यासोबत आणि आपण मेन म्हणजे आम्ही आलेलो होतो कार्यक्रमासाठी. तर सोबतच आम्ही फिरायचं पण ठरवलेलं आहे, म्हणून मग तेवढं एकदम म्हणजे एक्सप्लोअर नाही करू शकत. तर थोडं जेवढं जमते तेवढं तर सुरू आहे आमचं. चला मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळ. जेवण वगैरे केलं आणि आता निघालो आम्ही मार्केटमध्ये जायसाठी. आज बीचवर सुद्धा जायचं आहे असं म्हणत आहे. तर पटापट शॉपिंग करावी लागेल, घरूनच आम्हाला वेळ होऊन जातं निघता. आणि मग बसतो आम्ही 4-5 सामान घेऊन. आईनी काल काहीच शॉपिंग नाही केली, काहीच नाही, फक्त एक ड्रेसचा कापड घेऊन दिला बस. आता आज आई एकदम बॅगच घेणार आहे, बॅग भरून 4-5 वर्षाच्या साड्या घेऊ आता. तुम्ही काय घेणार आहे? तुम्ही काय घेणार आहे? पाईन म्हणजे काही असं बघू तिथे केल्यानंतर बघायचं, सोचून नाही ठेवायचं, जे दिसलं ते घ्यायचं. फिलहाल मेरे थे कौन सा गाड़ी किधर से आ रहा है, क्या आ रहा है ना, खास करके गुजरात का देख लिया अभी। ये तुम्हारा वो ये दिखा है ट्रॉफिक का पुलिस वाले का है, ये ऊपर खड़ा ये गोल वाला। चला पोहोचलाय आम्ही शॉपिंग करायला बॉम्बे मार्केटमध्ये. आणि मस्त दाबून शॉपिंग करणार आहे आम्ही, बॅगा दाबून शॉपिंग करणार.
आम्ही जेव्हा आलो ना इथे, तेव्हा आम्हाला बाहेरच गाडी थांबवली होती त्यांनी आणि आम्ही आलो रोड क्रॉस करत पायी चालत आणि यांनी तर बापरे थेट अंदर गाडी टाकली आणि आम्ही तेच हे करत होतो की आम्ही बापरे पोहोचलेलो आहोत यांचं बॉम्बे काम म्हणजे मार्केटमध्ये. वेगळंच आहे. तर यांनी आतमध्ये गाडी टाकायला लावली आणि पार्किंग पर्यंत गाडीत बसून आले ते. आम्ही त्याच्यावरच हसत होतो. तर आलो आम्ही आतमध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर जिकडे पाहिलं तिकडे साड्या, लाच्या साड्या हे लग्न ते कर पहिले. फक्त लेडीजच होतं लग्न करायला आणि लागते एवढे त्याची. शॉप होते, निकू एवढे दे, शॉप रचिताई, होते. अशी छान असते. आम्ही इकडे बघू की तिकडे बघू एवढ्या व्हेरायट्या होत्या, खूप जास्त व्हेरायट्या होत्या. तर आम्ही सर्वात आधी बघून घेतलं कारण आम्हाला सांगितलेलं होतं की इथे ना अशा लाईन आहे A1, B1 असं लाईन आहे. A1 A2 A3 असं आहे इथे. तर म्हणून मग आम्ही A1 मध्ये न जाता आम्ही गेलो डायरेक्ट D मध्ये. तर कारण की आम्हाला सांगितलेलं होतं की A1 A च्या लाईन मध्ये जे आहे ते गर्दी तिथे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून साड्या. म्हणून मग आम्ही समोर गेलो. पहिले थोडंफार मार्केट जे आहे ते पाहून घेतलं आणि त्यानंतर मग एक दुकान ठरवलं की इथे जायचं म्हणून 2-3 दुकानात आम्ही आतमध्ये गेलो होतो आणि इथे ना बाहेरच उभे असतात. इथे आमच्याकडे या अशी करतात ते. आणि इथे ना आम्ही आता 2-3 शॉप जे आम्ही पाहिले तर तिथे काय सगळ्या जे झगामगावाल्या साड्या असतात ना म्हणजे चमचमवाल्या जेवढ्या एक्सपेन्सिव्ह आहे तेवढ्या पूर्ण साड्या ज्या आहेत त्या बाहेर लागून असतात आणि आतमध्ये गेलं तर ते वेगळंच काही असते. आम्ही जे 2-3 सुरुवातीला शॉप बघितले ना तिथे असंच होतं. त्यानंतर आम्ही समोर जसं गेलो तसं ते छान साड्या अशा दिसायला लागल्या. शादी वाला लेना है तो ऊपर मिलेगा. ऊपर है क्या? शादी वाला ऊपर मिलेगा. मी या सगळ्या साड्या पाहून ना अशी भावुक होऊन गेलेली आहे. असं वाटत आहे मला कुठे दुकान उचलून घेऊन जा. कारीगिरी किती चांगली आहे, सगळं छान आहे. त्यानंतर आलो आम्ही या शॉपमध्ये आणि या शॉपमध्ये सुद्धा होत्या साड्या आणि जसं असं वाटते ना की आता सुरतला कमी याच्यामध्ये मिळून जाणार पण ते असं आहे की आपल्याकडल्यासारखेच रेट होते. मग आम्ही बसलो थोडा वेळ इथे पाहिलं साड्या कशा आहे काय नाही म्हणून. पण आम्हाला काही पटलं नाही म्हणून आम्ही इथून पण उठून चाललं गेलो. देखो एक एक सैंपल आएगा डिजाइन सब में 20-20 डिजाइन आएगी. जैसे अलग डिजाइन पैटर्न कलर डिजाइन पैटर्न मिलेगा. पटोला चाहिए पटोला ले लिया. सुंदर साड़ी है. ये कांजीवरम सिल्क में आएगी. ये देखो डिजिटल कॉन्सेप्ट में आएगा. ये सुंदर साड़ी. इसका ब्लाउज इसका रेंज क्या है? अरे इसमें लेवल नहीं है. कहाँ से निकाल रहे हैं? ये यहाँ से ये देखो. 3200. बापा 3200. आम्ही गेलो बॉम्बे मार्केटमध्ये आणि तिथे साड्या ज्या आहे खूप छान होत्या आणि भरपूर होत्या. सगळं व्यवस्थित होतं पण रेट आपल्या इकडले एवढेच आहे. मग आपण इथं साड्या घेऊ एवढं मोठं ओझं ट्रेनमध्ये घेऊन जाण्यापेक्षा तिथून साड्या म्हणजे आपल्या इकडून साड्या घेतलेल्या कामाच्या नाही का. म्हणून आम्ही इथून साड्या घेतलेल्या नाही आहे. इकडल्या आम्हाला काही म्हणजे अशा पसंत आलेल्या आहे पण रेट वाईज आम्हाला बिलकुल पसंत आलेल्या नाही आहे. आणि पुन्हा एक ते रिझन तर आता चाललेलो आहो आम्ही अजमेरा फॅशन मध्ये. पण हे आम्हाला कुठे नेत आहे. एक चाललंय एकीकडे काही समजून नाही राहिलेलं आहे. आम्ही इथून अजमेरा फॅशन मध्ये जायसाठी म्हणून निघालो पण मग तिथे वेळेवर पुन्हा आमचं डिसिजन चेंज झालं कारण की इथले सांगत होते ऑटोवाले की जसं रील्स मध्ये वगैरे दाखवतात तसं नाही आहे म्हणून. तिथून फक्त जे आता दुकानवाले जे आहे तेच घेऊ शकतात आणि बिचारे आमचे मुलं चालू आमच्यासोबत थकून गेलेले होते. आम्ही चाललेलो आहोत डायरेक्ट गोडाऊन मध्ये. अजमेरा मध्ये जाणार होतो पण इथले सांगत आहे की जसं दाखवतात रील्स मध्ये वगैरे तसं काहीच नाही आहे म्हणजे. म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत डायरेक्ट गोडाऊन मध्ये. तर कोणचं गोडाऊन आहे काय काही माहित नाहीये. त्याचं नाव काय ते पण माहिती नाही आहे.
तर तिथे गेल्यानंतर बघू. तर या गोडाऊनचा जो पत्ता आहे तो आम्हाला या काकांनीच सांगितलेला आहे, म्हणजे ऑटोवाल्यांनीच सांगितलं की या गोडाऊनमध्ये तुम्ही जाऊ शकता तुम्हाला खरेदी करायची असेल तर. म्हणून मग आम्ही चाललो आहे तिकडे. आणि जाता जातानी ना असं रस्त्यामध्ये गाड्या दिसत होत्या, टेम्पो वगैरे असतात ना, त्यामध्ये नुसतं कपडा, जिकडे पाहिलं तिकडे कपड्यांचे ढिग दिसत होते, जिकडे पाहिलं तिकडे कपड्यांचे असे बॅचेसचे बॅचेस दिसत होते. तर सुरत म्हणजे नुसतं कपडा, जिकडे तिकडे कपडाच. तर आता मी मावशींसोबत तेच डिस्कस करत होती. आणि आम्ही असं पण तिथे दक्षूकडे पण शेजारी वगैरे पाहिलं ना, तर तिथं पण काही ना काही बायानं अशा बसून राहायच्या की लेस वगैरे लावत, नाही तर काही असं म्हणजे नाही का कपड्यांचाच काही ना काही काम करत. तर त्या पण सांगत होत्या की इथे बाया बिलकुल खाली राहत नाही, साड्यांना टिकल्या लावण्यापासून तर लेस लावण्यापासून बारीक चिरीक सगळेच कामं करतात म्हणून. मध्ये मला तर असं काही वाटत नाहीये की असं घेतलं पाहिजे म्हणून, कारण की तो कॉटसेट आवडलेला मला. हा पण गोष्ट अशी आहे की ते पूर्ण असं डिगानीच घ्या म्हणते, म्हणजे 5-6, आणि त्यामध्ये साईज वगैरे असं चेंज भेटणार नाही, आणि भेटली तरी कलर तुम्हाला एकच मिळणार. आम्ही आहे रिलेटिव्ह, आणि एकाच जागी जर हे पूर्ण कॉटसेट घातले तर किती बँड पार्टी होऊन जायची आहे. आणि इकडे आमचे मुलं बघा, जसं काही यांचं बापाचं किंवा आजाचंच दुकान आहे. हो का, बाप रे. आणि हे आपलं घर आहे का, की माझ्या सासऱ्याचं घर आहे? हा, मस्त लोळून राहिले तुम्ही, काही हे नाही. इकडे आहे पेटीकोट, ब्लाउज पीस, हे ते. माझे मिस्टर मला आवाज येते का म्हणते तर, मौसी क्या ले रहे हो आप? मौसी जी क्या ले रहे हो आप? जांभळा दे रे हो. जांभळे दे रहे हो. 4 घ्या म्हणते ती. 4 लेकरं कुठून आणायची सारखे? एकाच लेकरं भेटून आणायचं. 4 लेकरं कुठून आणायचे? मावशीला कपड्यापेक्षा लेकराचं टेन्शन पडलेलं आहे, 4 कारण लेकरं कुठून आणायचे? एका कपड्यासाठी 4 लेकरं कुठून आणायचे म्हणजे 4 घ्या म्हणते. का? आपण नाही काय त्याच्यासाठी झालो गोडाऊन मध्ये, यांच्या कम्फर्ट झोन साठी आलो आम्ही गोडाऊन मध्ये. आई खूपच छान आहे, पण हा नाही का 1200-1300चाच म्हणत आहे. तुम्हाला घ्यायचं आहे का? हो. तुम्हाला घ्यायचं असेल तर मी आत्ता माझी दात पाडते. तुम्ही का पाडता? ओ सासू माँ तेरे लिए. हे काय करत आहे बेटा तू? समर्थ नकल टोचतो. पोरांनी काही घेत नाही आहे. आणि आम्ही कालपासून शॉपिंग करत आहे. फक्त बायाच शॉपिंग करत आहे, माणसं काहीच शॉपिंग नाही. माणसांनी काहीच घेतलेलं नाही, आणि दुकानं पण नाही दिसले, नुसते बायांचीच दुकानं दिसलेले आहे. असं आहे बायांचं. राहिलं हे प्लेन लँडलाईन. आताच लँडलाईन झाला आहे नाही. गेलं. झाली आमची शॉपिंग. आता बघत आम्ही गाडीची वाट. गाडी कधी येते तर माहीत नाही. ॲड्रेस सांगता आता आम्ही जाणार पुन्हा बॉम्बे मार्केटमध्ये. तिथून आम्हाला घ्यायच्या आहेत साड्या. आम्ही तिथे बार्गेनिंग केली होती थोडीफार, तर तिथल्या साड्या घ्यायच्या आहे, आणि खूप छान साड्या आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार इथे बीचवर. वेळ खूप कमी. काची साडीची लेस काळजी घेताची तुम्ही? मावशी का म्हणते बायकोची काळजी नाही घेत म्हणते, साडीची घेते म्हणते. तर आता आम्ही निघालो ऑटोमध्ये, आणि बघू शकता आम्ही कशा पद्धतीने बसलेलो. अनुदादा बसले माझ्या मांडीवर. हे बसले ऑटोवाल्याला घेऊन, पकडून बसा नाही तर ऑटोला पडून जाईल. आणि या बसल्या इथे 3 जणी.
हे बघू शकता. आणि आमची मजा पण आहे आणि हाल पण आहे का नाही. मजा पण आहे हाल पण आहे बोललं. का झाडाला बघा एवढ्या पतंगी अटकून आहे. पुन्हा आलो आम्ही बॉम्बे मार्केटमध्ये. हो 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 चला. आम्ही पुन्हा यांच्या दुकानात आलो यांचं डोकं खायसाठी. अजून खायचं आहे का डोकं? निकूदाई रचुदाई फिक्स झालेलं आहे आमचं, सगळं फिक्स झालेलं आहे. बस घ्यायचं आहे. काहीतरी पडलं बाई मागून. की छान छान साड्या मस्त. फ्लावर वाले बीच में धूप छाव कलर में वो डिझाईन वेगवेगळे आहे. चालते ना, काही नाही है ना. कारण की माहिती आहे का आपल्याला एकाच याच्यामध्ये एकाच डिझाईनमध्ये भेटणार नाही. दादा आपले हे झाले होते ना फिक्स झाले होते ना आपले. समजलं आमचं तुमचं आम्हाला. एक बजेट आहे म्हणते, बाज करेंगी म्हणते. आजा मैंने आजा तू भाग बार मत. नाही तशामधून त्याच्या ह्या डिझाईन हे असं कॉम्बिनेशन असलं तरी चालेल ना. चांगलं वाटतं हे पण छान वाटतं. रेट नहीं है वो, उसमें ही है. इसमें डिजाइन दिख रही थी ना 1200 से स्टार्टिंग है भाव फिक्स इसमें इस साड़ी में. एक वो दूसरा है, ये दूसरा है. हे असे का असे नाही मग एक वेगळा दाखवला होता, फ्लावर मध्ये दाखवला होता. हाँ फ्लावर में दिखाता है. तू कशाला पटना दाखते रे. छान छान मस्त चांगली वाटत आहे ना. वो पड़ेगा 4.5. एक साइड छान वाटत आहे. छान वाटत आहे पण. आई, काकाजी, मावशी वगैरे सगळ्याच जणांना आम्ही मुलांसोबत पाठवून दिलेलं होतं घरी. कारण की आम्हाला जायचं होतं दुसरं मार्केट बघायसाठी आणि आमच्यासोबत फिरण्यामध्ये हे सगळे जण थकून गेलेले होते. मुलं सुद्धा थकून गेलेले होते. त्यांची काय कॅपॅसिटी असणार. आम्हालाच तर भूक लागून गेली होती फिरू म्हणून आम्ही आलो इथे न्यू बॉम्बे मार्केटच्याच खाली इथे एका दादांनी छोटंसं त्याचं हॉटेल तयार केलेलं होतं. तर हे होते महाराष्ट्राचेच, नागपूर मधलेच होते. ते ऐकून तर फार छान वाटलं. असं वाटलं आपलं काहीतरी आपल्याकडलं असं खायला मिळणार. पण त्यांच्याकडे होतं ते गुजरातीच खावसा वगैरे आणि काय ते आलू पुरी. पहिले वाटलं कशी टेस्ट असणार म्हणून, तर छान टेस्ट होती. आणि चीजवाला आम्हाला आवडते म्हणून आम्ही चीजवाला घेतलं आणि त्यांनी विदाऊट चीज घेतलं. तर टेस्ट वाईज खूप छान होतं. आणि आम्ही समर्थला सोबत घेऊन आलो होतो कारण की त्यांनी खूप गोंधळ केला असताना तिकडे आधी सोबत जाऊन म्हणून. तर हे बघा किती चावनी खाते सगळेजण मस्त विथ एक्सप्रेशन. तर हे झालं आमचं आलू पुरी खाऊन. त्याच्यानंतर मग खावसा म्हणून होतं आणि इतकं गरम होतं आणि ते प्लेट पण खूप पातळ होती. माझ्या हाती होती बॅग, ते डायरेक्ट माझ्या पायावरच पडलं. इतकं गरम होतं आणि ते थोडंसं लासलं मला. पण म्हटलं तर जाऊ दे. ते ड्रेसवर थोडं पडलं होतं म्हणून मग धुवून टाकलं. ॲक्च्युली ते ना तिथे टेबलवर ठेवून खायचं होतं. पण कसं आम्ही सगळेजण इकडे ऑटोपाशी बसून होतो कारण की समर्थ होता ना. खावसा खाओ कसं आहे
हा खरंच नाही आवडलं. खावसा कसा आहे? ते पहिलं तरी बनवतो बेनाजी. कोण कोण खाल्ला खावसा दादा? कसा आहे? आपला महाराष्ट्र चांगला. सकाळची खिचडी बेसन चांगलं होतं. आई खाते नाही तर का एक्सप्लोर करायचं. हे नाही खाता आहे आपल्याला. हा असं आहे. काही वाईट नाही हो ना. बरं आहे बरं आहे. घे ना खाऊन तर बघ. घे ना आता अजून एका मार्केटमध्ये आलो आहे. कोणचं मार्केट आहे हे? कोणचं मार्केट आहे हे? रचिताई बा सरळ सरळ चालल्या, काही पसंतीचं येऊन जाईन पाहून. इथं काय आहे? एवढं मार्केट फिरलो आम्ही आणि आता कुठे जेंट्सचं दुकान दिसलं, तर म्हणून मग तिथे हे थांबलेले आहे जीन्स वगैरे घ्यायसाठी, पण यांच्या मापाचा सापडलेला नाही म्हणून ही परत आली आणि दादानी घेतला. तर आलो आम्ही घरी आणि आता मी सर्वात आधी पहिले मोबाईल चार्जिंगला लावते, कारण बिलकुल चार्जिंग नाही आहे. ना हातपाय धुतले ना काही. फक्त आता करत आहे उद्या सकाळची तयारी. उद्या मला सकाळीच निघायचं आहे, त्यामुळे उद्या सकाळची तयारी सुरू आहे आमची. बाकी सगळे गेले आहे जेवायला आणि समर्थ रडत होता, आणि त्यामुळे मग मी ताई थांबल्या तर ताईसाठी थांबलेली आहे. आणि हे शॉपिंग केली आणि आता हे गेलेले आहे बाहेर माझ्यासाठी ड्रेस बघायला. त्यांच्या आवडीचे ते ड्रेस आणत आहे. आता बघते कसे आणत आहे कसे नाही. तर चला अजून यायचे आहे, ते आल्यावर मी दाखवते. आणि तिथून काय काय आणलं ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार. पुढच्या ब्लॉगमध्ये का सगळं जे काही आणलेलं आहे ते सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार. तर चला मग मंडळी, आता मी पहिले फ्रेश होते, नाहीतर मग पहिले जेवण करून येते. जेवायचं तयार झालेलं आहे, जेवण करून येते आणि मग करते मी आराम. संध्याकाळच्या जेवणात होता आलू बोंडे आणि ब्रेड पकोडा आणि छान असा रस्सा. तर आम्ही थोडं लेट झालो, थोडं नाही फार लेट झालो, त्याच्यामुळे आम्हाला ब्रेड पकोडा काही मिळाला नाही. मग आम्ही आलू बोंडे आणि थोडा वेळ रस्सा बसली खाल्लो. आणि म्हणून मग मग गेली आम्ही मी ते वर, पाहत कारण होतो. आम्हाला उद्या तर सकाळी मंडळी निघायची आता मी तयारी पण करते bag करायची packing होती उद्यासाठी. आणि आता आजच्या व्हिडिओला सुद्धा इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.